श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले सुभद्रा हरण पर्व वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन सांगू लागले, त्या रैवतक पर्वतावर अशा प्रकारे मोठा रमणीय आणि नवलपरीचा उत्सव सुरू झाला असता कृष्ण आणि अर्जुन तेथे जोडीने आले. तेथे इकडे तिकडे हिंडत असता आपल्या मैत्रिणींच्या घोळक्यात असलेली वासुदेवाची अलंकृत भाग्यशाली कल्याणी कन्या सुभद्रा त्या दोघांच्या नजरेस पडली. तिला पाहता क्षणीच अर्जुन मदनाच्या प्रभावाने वेडावून गेला. अर्जुन सुभद्रेकडे अगदी टक लावून बघत आहे हे कृष्णाच्या ध्यानात आले आणि तो पुरुषोत्तम किंचित हसून त्याला म्हणाला, अरे तू तर वनवासी आहेस, मग तुझ्या चित्तात कामविकार असा कसा प्रबळ झाला? अर्जुना, अरे ही माझ्या पित्याची लाडकी कन्या आणि सारणाची सखी भगिनी सुभद्रा यशवंत हो. जर तुझे तिच्यावर खरोखरच मन गेले असेल तर मी स्वतः वडिलांच्या जवळ याविषयी बोलणे करीन. सारण हा वृष्णी कुळातील वीर पुरुष आहे आणि वसुदेवाचा पुत्र आहे. अर्जुन म्हणाला, अरे ही वसुदेवाची कन्या आणि वासुदेवाची भगिनी अतिशय रूपवती आहे. ही ज्याला भुरळ घालणार नाही असा पुरुष कोणी आहे का? कृष्णा, ही तुझी भगिनी वार्ष्णेयी म्हणजे वृष्णी कुलोत्पन्न जर माझी पत्नी झाली तर माझे आणखी कोणते कल्याण व्हावयाचे बाकी राहणार आहे का? पण हिची प्राप्ती होणार कशी? कोणता उपाय योजावा ते कृष्णा तूच मला सांग. माणसाला जे करणे शक्य असेल ते सारे मी अवश्य करीन. कृष्ण म्हणाला, वीरश्रेष्ठ अर्जुना, स्वयंवर हाच क्षत्रियांच्या बाबतीत विवाहाचा सर्वश्रेष्ठ प्रकार होय. पण स्त्रियांच्या मनोवृत्तीचा भरवसा नसल्यामुळे त्या स्वयंवरात कुणाच्या गळ्यात माळ घालतील याचा काहीच नेम नसल्यामुळे स्वयंवराच्या बाबतीत माझे मन साशंक आहे. कन्येचे अचानक हरण करून नेण्याचा प्रकार क्षत्रियांच्या बाबतीत सर्वथा प्रशस्त आहे. शूरवीरांनी कन्या बलात्काराने पळवून न्यावी आणि तिच्याशी विवाह करावा असे धर्मज्ञ पुरुषही म्हणतात. मतलब असा की अर्जुना, या माझ्या कल्याणी भगिनीचे तू अकस्मात हरण कर. तिचे स्वयंवर मांडले तर ही नेमके काय करील हे कुणीही सांगावे. नंतर अर्जुनाने आणि कृष्णाने खलबत केले आणि काय करायचे याची योजना आखली. अतिशय त्वरेने जाणाऱ्या काही सेवकांना त्यांनी इंद्रप्रस्थाकडे म्हणजेच युधिष्ठिराकडे रवाना केले. त्या सेवकांनी युधिष्ठिराला द्वारकेतील सारा वृत्तांत कळविला. तो वृत्तांत ऐकताच युधिष्ठिराने सुभद्रेचे हरण करण्यास संमती दिली. वैशंपायन म्हणाले, राजा जन्मेजया, सुभद्रेशी विवाह करण्यास माझी मुळीच हरकत नाही. असा युधिष्ठिराकडून निरोप आल्यावर सुभद्रा रैवतक पर्वतावर गेली आहे असे अर्जुनाला समजले. पुढे काय काय करायचे हे त्याने कृष्णाच्या कानावर घातले. कृष्णानेही त्याला अनुमती दिली. नंतर कृष्णाने सल्ला दिल्याप्रमाणे उत्कृष्टपणे सजविलेल्या पंचकल्याणी श्यामकर्ण तेजी जोडीला जोडलेल्या अनेक घुंगरांनी निनादित झालेल्या सर्व प्रकारच्या शस्त्रांनी सज्ज असलेल्या मेघाप्रमाणे गंभीर निनाद करणाऱ्या प्रदीप्त अग्नीप्रमाणे तेजाची झळाळी असलेल्या शत्रूंच्या आनंदाचा विध्वंस करणाऱ्या रथात बसून
अंगात चिलखत चढविलेला, मनगटाभोवती कातडी पट्टा बांधलेला, बोटामध्ये अंगुली त्राण घातलेला अर्जुन हातात खड्ग धारण करून मृगयेच्या मिशाने बाहेर पडला. इकडे सुभद्रेने रैवतक पर्वताची पूजा केली. सर्व दैवतांचीही पूजा केली. ब्राह्मणांकडून स्वस्ती वाचन करविले. रैवतकाला प्रदक्षिणा घातली आणि नंतर ती द्वारकेकडे जाण्यास निघाली. ती द्वारकेकडे निघालेली दिसताच कामबाणांनी विद्ध झालेला अर्जुन अतिशय त्वरेने सर्वांग सुंदर सुभद्रेच्या समीप गेला आणि त्याने तिला क्षणार्धात उचलून रथात बसवले. त्या सुवासिनीला सुवर्णाच्या रथात बसवून तो वीरश्रेष्ठ अर्जुन आपल्या नगराकडे म्हणजेच इंद्रप्रस्थाकडे निघाला. सुभद्रेला कोणीतरी रथात घालून पळवून नेत आहे असे दिसताच सर्व सैनिकांनी मोठा आरडाओरडा केला आणि ते द्वारका नगरीकडे वेगाने धावले. नगरीत शिरताक्षणीच ते सगळे मिळून सुधर्मा नावाच्या सभेमध्ये गेले. इथे ही जी सुधर्मा नावाची सभा आहे, ही सुधर्मा सभा ही मूळची देवांची सभा आहे, पण ती कृष्णाला देण्यात आली आणि तेव्हापासून ती दाशार्हांची किंवा यादवांची सभा झाली. अर्जुनाने गाजविलेल्या बहादुरीची सारी हकीकत त्यांनी सभापालांच्या कानावर घातली. ती हकीकत ऐकताच सभापालाने युद्धाच्या वेळी वाजवावयाची प्रचंड आवाज असलेली, सुवर्णाने मढविलेली, सावधगिरीचा इशारा देणारी नौबत वाजविली. नौबतीचा तो प्रचंड आवाज ऐकल्याबरोबर सारे भोज, वृष्णी आणि अंधक लक्षणयुक्त विलक्षण क्षुब्ध झाले. ते जेवण खाण विसरले आणि सर्व बाजूंनी ते सुधर्मा सभेकडे धावत आले. त्या सभेत सुवर्णाने मढविलेल्या उत्कृष्ट अस्तरणांनी आच्छादित असलेल्या, रत्ने आणि पवळे जडविल्यामुळे मनोहर दिसणाऱ्या, प्रदीप्त अग्नीप्रमाणे झगमगणाऱ्या सिंहासनावर यज्ञीय अग्नी आपल्या आसनावर अधिष्ठित होतात त्याप्रमाणे ते वीरश्रेष्ठ महारथ वृष्णी आणि अंधक बसले. देवांचा समाज आसनस्थ व्हावा त्याप्रमाणे ते वृष्णीवीर आणि अंधकवीर आसनस्थ झाल्यावर सभापाल आपल्या अनुयायांसह तेथे आला आणि अर्जुनाने केलेले विलक्षण कृत्य त्याने सर्वांना सांगितले. आज आपण इथे थांबूया. पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.